तर पूर्वी जे बांधकाममध्ये आणि खड्ड्यामध्ये करत होते गांडूळ त्याच्यापेक्षाही थोडीशी सुधारित आणि कमी खर्चात तयार होणारं गांडूळ या अशा टँकमध्ये बनवलं जातं. तर हे टँक ज्या ठिकाणी लावायचं आहे त्या ठिकाणी सावलीची व्यवस्था असणं गरजेचं आहे. सावलीच्या ठिकाणी जागा अशी 12 फूट लांब 4 फूट रुंद पाहिजे आणि मातीचीच आवश्यक आहे. कोबा फरशी असेल तर ह्याला सपोर्टला जे बांबूच्या स्टिक लावावे लागतात ते गाडताना अडचण होऊ शकते. एका बाजूला साधारण उतार पाहिजे 7 ते 8 इंचाचा उतार. अशासाठी या टँकमधनं जे पाणी निघेल ते पण झाडांना पिकांना फवारणी आणि ड्रिपमधनं सोडायला चांगलं आहे. वर्मी वॉश लिक्विड म्हणतात. जिथं बघा हे पॉकेट दिसतंय पॉकेटच्या समोर खेचूनच फुटी ठेवायचं, वरून ठोकून त्याला एक अर्धा फूट जमिनीमध्ये गाडायचे आहे. सगळे बांबू लावल्यानंतर तुमचा असा ट्रे तयार होईल. ट्रे जमिनीला रेस्ट जर राहील तर आपल्याकडे जे झाडाचा पालापाचोळा असेल, गवत असेल, ऊसाचं पाचट असेल, कडब्याची कुट्टी असेल, ते जे काही ॲग्रिकल्चर वेस्ट आहे ते याच्यामध्ये तुम्ही भरून गांडूळ खत बनवू शकताय. मग हे भरत असताना पहिला सायन्स पालापाचोळा, त्याच्यानंतर सायन्स शेणखत, परत पालापाचोळा सायन्स, परत शेणखत, पूर्ण टँक एकदा भरून घ्यायचा. भरत असताना प्रत्येक थरावर थोडं 50 ते 60 लिटर पाणी. नंतर जे आम्ही कल्चरची बॅग दिलेली आहे, व्हर्मी कल्चरची बॅग वरच्या थरालाच पसरवून टाकायचं आहे. कुठं खोदून तळात मध्ये सोडायची काही गरज नाही. 2 महिने असं ठेवा. 2 महिन्यामध्ये तुम्हाला चहापत्तीसारखं खत तयार झालेलं दिसेल. ते गांडूळ खत तयार झालं आपलं. ॲट अ टाइम याला एकदाच भरायचं आहे. वारंवार कचरा शेण टाकायची काय उकरड्यात टाकतो तसा काही प्रकार करायचा नाही. आणि गांडुळाची संख्या एकदा वाढावी म्हणून याच्यामध्ये 1 किलो गूळ, 1 किलो बेसन पीठ 20 लिटर पाण्यात मिक्स करून एका याच्यात टाकून द्यायचं. ते पाणी एक 10 दिवस बंद करायचं. पाणी बंद केल्यानं काय होईल, वरची बाजू पहिल्यांदा सुटेल आणि ओलावा नॅचरली तळाशी राहणार. सगळे वरच्या थरातली गांडूळं खाली जातात. वरवरचं खत काढून घ्यायचं आणि खालचा गांडुळाचा भाग चाळून घ्यायचा. खत वेगळं, गांडूळचा एक भाग सेपरेट होईल. म्हणजे सेपरेट झालेला गांडुळाचा भाग आपल्याला पुढल्या लॉटला परत कल्चर म्हणून कामात येईल. वारंवार गांडूळ विकत घ्यायची गरज भासणार नाही. म्हणजे हा टँक लावल्यानंतर 10 दिवसानंतर जे पाणी निघेल ते कामाचं आहे. म्हणजे तुम्हाला खत तयार व्हायची वाट बघत बसायची गरज नाही. ते पाणी खताचंच काम करणार आहे. पाणी कुठून निघेल? पाणी निघाला हा असा एका बाजूला आउटलेट दिलेला आहे. असा जिकडं तुम्हाला पाणी बाहेर काढायचं आहे तिकडं उतार घ्यायचा थोडासा आणि ह्याच्यात पाईप घालायचा. पाईप टाकल्यानंतर बघा इथं आतल्या बाजूला जी जाळी आहे तिथून पाणी पाईप मध्ये येणार. थोडं तुमच्या समोर एक छोटासा खड्डा घ्यायचं, 4-5 लिटरची कॅन बकेट ठेवून द्यायचं. मस्त आहे का त्याला? शेणखत सुरुवातीला घालणं गरजेचं आहे. गांडूळ शेणखतामध्ये चांगले वाढतात. सांगितलं हे टाकायचं, काय टाकू नये. हा, याच्यामुळे प्रॉब्लेम याच्यामध्ये होईल. कडक काड्या घालायच्या नाही जेणेकरून गांडुळाला खाता येते. गांडुळाला काही दात नसतो. गांडुळाला जेवढं मऊ असेल तेवढं लवकर तयार होणार. कडक कचरा चालणार नाही, प्लॅस्टिकचा कचरा चालणार नाही. एवढं त्याला मुंग्या वगैरे लागतील? मुंग्या वगैरे लागायचा काही विषय नाही. तर जिवंत गांडुळाला मुंग्या काही करत नाही. मेला एखाद दुसरा नॅचरली डॅमेज झाला असतो त्याला खायला लागतात, किंवा जुनं शेणखत असते त्याच्यामध्ये किडे असतात ते खायला मुंग्या येऊ शकतात. पण पाणी मारल्यानंतर ते कमी होतात. त्याच्यामुळे त्याचा काही विषय नाही. सर गांडूळ मग याच्या सोबत मिळतात का? गांडूळ बीज दिलेलं आहे बघा, ते कल्चर. हे कल्चर आहे. त्याच्यात मोठे गांडूळ काही प्रमाणात येणार. त्याची बारीक अंडे असतात, त्याला खायला खाद्य असते. 10 दिवसाच्या आतमध्ये त्याचा वापर करावा लागेल. हा सर. हो त्याचं दाबू नका, त्याला दाबू नका ना. तसंच टाका ना दादा, नाजूक असतं ते. थोडं टाका ना, टाका थोडं. इकडून टाका, इकडून टाका.
नाही, नाही. आता यांना काडी वगैरे काहीच लावायचं नाही हा व्यवस्थित. आता याच्यात काहीच करायचं नाही वाटत.